Mutual funds are subject to market risk. म्यूचुअल फंड निवेश बाजार जोखिमों के अधीन है। म्युच्युअल फंड निवेश बाजार जोखिमों के अधीन है। म्युच्युअल फंड निवेश बाजार जोखिमों के अधीन है। सगळ्यात जास्त घाबरवणारा शब्द आहे स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ। तरी स्मोक करतात आणि जास्त करतात आणि जवळपास 3000 लोकांचे ॲव्हरेज किंवा आज ॲज ऑन टुडे 500 करोड रुपये आहेत माझ्याकडे। हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आजच्या पिढीला आणि आजच्या मिडल क्लासला आहे की सगळ्यांना असं वाटतं की मी ट्रेडिंग करेन आणि करोडपती बनेन। मी तर भरपूर लोकांना म्हणतो ना, तुम्हाला 2 मुलं असतील ना, ते 2 मुलं सांभाळायची गॅरंटी नाही, पण तुम्ही SIP जर केली ना स्वतःच्या इन्कममध्ये 10-15% तर ती SIP तुम्हाला म्हातारपणे मरेपर्यंत सांभाळेल। की सोनं खूपच वाढलेलं आहे, तर हे सोनं आणि चांदी वाढण्यामागची काय कारण आहे? रशिया युक्रेन युद्धाच्या वेळेस जे रशियाचे फॉरेक्स रिझर्व होते ते डॉलरमध्ये होते आणि अमेरिकेने ते फ्रीज केले। येस, त्यामुळे सगळ्या जगाला भीती वाटली की आपण जर अमेरिकन डॉलर रिझर्व म्हणून ठेवले आणि उद्या अमेरिकेच्या विरुद्ध आपण काय करायला गेलो तर अमेरिका आपले डॉलर किंवा रिझर्व फ्रीज करू शकते। बरोबर। त्यामुळे त्या भीतीपोटी मॅक्झिमम देशांनी डॉलर न ठेवता गोल्डमध्ये बाय केलं। नमस्कार, मी लाईव्ह गुरु कविता जाधव स्वागत करते तुमचं माझ्या पॉडकास्ट सिरीजमध्ये मल्टी मिलिनियर कविता जाधव पॉडकास्ट सिरीज। आज आपल्यासोबत अशी एक व्यक्ती आहे ज्यांनी स्लम टू मिलिनियर असा प्रवास केलेला आहे, परंतु इतका सोपा प्रवास नाही आहे। आपल्याला लोकांचा सक्सेस दिसतो, त्यांची गाडी दिसते, घर दिसतं, प्रत्येक एक गोष्ट दिसते, परंतु या सगळ्या गोष्टींमागे केलेला संघर्ष की 0 टू हिरोचा प्रवास कसा केलेला आहे राम सरांनी, किंवा संघर्षातनं विश्वनिर्मिती कशी होते, स्वतःच्या शब्दांवर विश्वास असला आणि स्वतःवर जर पूर्णपणे आत्मविश्वास असल्यावर आपण बॅकअप नसताना आपण कसे उंच उडू शकतो, हे फिनिक्स भरारी या बुकमधून तुम्हाला कळणार आहे। यामध्ये राम गायकवाड सरांचा संपूर्ण जीवन प्रवास सांगितलेला आहे। ते कुठल्या बॅकग्राऊंडमधून आलेले आहेत, एका झोपडपट्टीत राहणारा मुलगा आज 500 करोडचे फंड्स मॅनेज करत आहे, परंतु ते फंड्स मॅनेज करण्याच्या आधी संघर्ष काय आहे तो या बुकमध्ये दिलेला आहे। खूप इन्स्पायरिंग स्टोरी आहे, नक्कीच आवडेल तुम्हाला सगळ्यांना। ती स्टोरी वाचल्यानंतर तुम्हाला सुद्धा वाटेल की आपण खूप श्रीमंत आहोत। जो प्रवास त्यांनी केलेला आहे त्यापेक्षा आपल्याकडे खूप जास्त रिसोर्सेस आहे। आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की लाईफमध्ये खूप संघर्ष आहे, यश मिळत नाहीये, काहीही करा परंतु हवा तसा सक्सेस मिळत नाहीये, नक्कीच तुम्ही अपयश एक नवा आरंभ हे पुस्तक वाचा। यामध्ये तुम्हाला आयुष्याचे खाचखळगे कळतील, त्यातनं बाहेर निघण्याचे मार्गसुद्धा कळतील। बऱ्याच गोष्टी आहेत आपल्या लाईफमध्ये जे आपण मॅनेज केल्या की अपयशाकडून यशाकडे जाता येतं। आणि हे पुस्तकसुद्धा जर तुम्हाला वाटत असेल वाचून झालंय, तर आता सुंदर असं नवीन बुक सरांचं परत आलेलं आहे आणि त्या बुकचं नाव आहे द मिडल पाथ टू द वेल्थ। हे बुक तुम्हाला आयुष्याचं गणित शिकवतं। आयुष्यात पैसा कमवणं किती महत्त्वाचं आहे, कमवलेला पैसा टिकवणं किती महत्त्वाचं आहे आणि तो कमवायचा कसा विदाऊट स्ट्रेस, किंवा आयुष्य बदलणारा प्रवास कसा करायचा, आपला स्ट्रेस अँगर कसा मॅनेज करायचा आणि आपला पैसासुद्धा कसा मॅनेज करायचा, जेणेकरून आपण प्रत्येकच व्यक्ती ग्रो आणि सक्सेसफुल होऊ शकू। सो अशा 3 पुस्तकांचे लेखक, मार्गदर्शक, फायनान्शियल ॲडवायझर, म्युच्युअल फंड एक्सपर्ट पर्सन आज आपल्यासोबत आहे राम सर। मी तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या पॉडकास्ट शोमध्ये। मला खूप आनंद झाला आहे की आज एवढ्या मोठ्या व्यक्तीसोबत मला प्रवास करायला मिळणार आहे, 1 तासाचा का असे ना, आणि खूप गोष्टी आम्हाला नव्याने कळणार आहेत। सो तुमचं नमस्कार, खूप खूप स्वागत आहे। येस, थँक्यू। जसं मिलेनियर, हां, तर आपण मिलेनियर लोकांना बनवण्यासाठी तुमचं जे मिशन आहे त्यामध्ये माझा काहीतरी खरीचा वाटा असेल आणि आजच्या पॉडकास्टमुळे काही जणांचे तरी आयुष्य बदलतील, नक्कीच, हे मी तुम्हाला शाश्वती देतो। खूप छान सर। सो मी आता तुमचा जीवन प्रवास एकदम थोडक्यात सांगितलाय, त्यावर अजून 10 पुस्तकं निघतील एवढा खडतर प्रवास तुम्ही केलेला आहे। आज सगळ्यांना असं वाटतं सर की खूप व्यक्ती श्रीमंत आहे, 500 करोडचे फंड्स मॅनेज करतायत,
मोठ्या गाडीत फिरतायत, मोठं घर आहे, या सगळ्या गोष्टी आहेतच. परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना तुमचा हा प्रवास जो इतका खडतर आहे, तुम्ही कसं सर केलं हे सगळं, किंवा शून्यातनं तुमचं विश्व कसं निर्माण केलं, किंवा राम गायकवाड हे काय होते जे झिरोपासून तर आज 500 करोडचे फंड्स मॅनेज करणाऱ्या कंपनीपर्यंत, फक्त भारतात नाही तर विदेशातून सुद्धा तुम्हाला क्लायंट्स आहेत. सो हा सगळा प्रवास कसा झालेला आहे? आपण जे आत्ता फिनिक्स भरारी इस्लाम टू मिलेनियर सांगितलं किंवा दुसरे 2 पुस्तक सांगितले, पण तुम्ही जे विचारलं त्यांनी खरंच मला म्हणजे 45-48 वर्ष पाठीमागं जाऊन थोडं इमोशनल झाल्यासारखं झालं की ॲक्च्युअल माझा प्रवास किंवा सुरुवात म्हणजे काय की एक झोपडपट्टी रेल्वे स्टेशनच्या बाजूला असणारी, जाणाऱ्या येणाऱ्या धडधडत्या ट्रेन, आणि तिथं एक लहान मुलगा आपला खेळतोय झोपडपट्टीमध्ये किंवा त्या जुन्या मूवीज सारखं, जसा हिरो एका झोपडपट्टीतनं निर्माण झालेला असतो आणि एवढ्या स्लम एरियातनं, तसा तुमचा प्रवास एक हिरो सारखाच आहे सर अगदी. तर तशी सुरुवात झालेली. आणि मग झोपडपट्टीत राहून मग आई वडील मजुरी करणारे, आई घरकाम, मग आम्ही 4 भाऊ 1 बहीण, यांचं सगळ्यांचं शिक्षण आणि मग वातावरण झोपडपट्टीचं. त्यातून मग आई वडिलांची जिद्द, प्रेरणा किंवा मार्गदर्शन, त्यातून आम्हाला शिकायला जिद्द मिळाली आणि त्यांचा सपोर्ट मिळाला की बाबा आपण अशिक्षित राहिलो तर आपली मुलं अशिक्षित राहायला नकोत. म्हणून आमच्या शिक्षणाकडे आई वडिलांनी लहानपणापासूनच जास्त लक्ष दिलं होतं. आणि मग त्या झोपडपट्टीतून वाढता मग काही वाईट संगती, काही मित्रमंडळी बाजूचे, पुन्हा वातावरण तसं, त्यातून मग एक थोडं संघर्ष करत, चुका करत, पुन्हा शिकत, असं करत मग मी पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत पोहोचलो. पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर मग इकॉनॉमिक्समध्ये केलं पुणे विद्यापीठातून, आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून. आणि मग मी म्युच्युअल फंडमध्ये आलो, म्हणजे पहिले इन्शुरन्समध्ये आलो आणि म्युच्युअल फंड, आणि तिथून मग आजची जर्नी काही 20 वर्षानंतर तर आज जगभरात जवळ 12 ते 14 देशांमध्ये क्लायंट आहेत. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये असे एकही पिनकोड नाही जिथं क्लायंट नाहीत. आणि जवळपास 3000 लोकांचे ॲव्हरेज किंवा आज ॲज ऑन टुडे 500 करोड रुपये आहेत माझ्याकडे. आणि फक्त एक समाधान आहे की जी गरिबी मी पाहिली, ती गरिबी लोकांच्या डोक्यात जाऊ नये किंवा त्यांना थोडंसं आर्थिक मार्गदर्शन करून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी जरी माझा थोडंफार जरी मार्ग मिळाला किंवा माझं मार्गदर्शन मिळालं, किंवा त्याचं समाधान मला जे मिळणार आहे ते त्या समोरच्या व्यक्तीपेक्षा मला जास्त असणार आहे की मी कुठल्या तरी एका फॅमिलीमध्ये आर्थिक साक्षरता पोहोचवू शकलो. आणि आता पुढच्या तुमच्या प्रश्नामधून अजून उलगडत जाईलच, कारण ते एक दिवसात किंवा एका ह्याच्यात सांगण्यासारखी स्टोरी नाही आहे. खूप छान सर, थँक्यू सो मच. तुमचाही जो प्रवास आहे तो शून्यातनं शिखराकडे जाण्याचा आहे, संघर्षातनं यशाची निर्मिती केलेली आहे. आणि ग्रोथ म्हणजे काय हे तुम्ही अनुभवलंय क्षणाक्षणाला कामातूनच. परंतु सगळेच कामं करतायत आणि पैसा कमवतायत, परंतु त्यांनी पैसा इन्व्हेस्ट करावा कुठे, या बाबतीत लोकांचा खूप संभ्रम आहे. तर जसं तुम्ही म्युच्युअल फंड्स मॅनेज करतात लोकांचे, ॲक्च्युअलमध्ये म्युच्युअल फंड्स नेमकं काय आहे सर? व्हॉट इज म्युच्युअल फंड्स, लोकांना समजून घ्यायचं असेल तर? ॲक्च्युअल म्हणजे हे म्युच्युअल फंड तर भारतात 1964 पासून आहे, पण फेमस झाला आत्ता ह्या लॉकडाऊन नंतर किंवा लॉकडाऊनपासून. तर म्युच्युअल फंड म्हणजे काय, एक पूल ऑफ मनी की हजारो लोकांकडून थोडे पैसे गोळा करून ती म्युच्युअल फंड कंपनी, सपोज जे काय 50 म्युच्युअल फंड कंपन्या आहेत, ती म्युच्युअल फंड कंपनी आणि त्याची फंड मॅनेजमेंट टीम आणि फंड मॅनेजर काही रिसर्च ॲनालिसिस करून मार्केटमध्ये 50-60 कंपन्यांचे शेअर्स, त्यामध्ये तो जो पूल केलेला मनी, सगळ्या लोकांचे पैसे एकत्र केलेले आहेत, ते 2%, 3%, 5% अशा याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करतात. मग त्यामध्ये ते करताना तुमचे सेक्टर वाईजही अलोकेट करतात, जसं ॲटोमोबाईल, बँकिंग आहे, फार्मा आहे, वेगवेगळे. यांनी ज्या सेक्टरमध्ये किंवा ज्या कंपन्यांमध्ये फ्युचर ग्रोथ आहे अशा कंपन्यांमध्ये आपले पैसे इन्व्हेस्ट करतात. आणि मेन म्हणजे काय की ॲज अ इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर आपल्याला तेवढा बॅलन्स शीट किंवा त्या कंपनीचं डेटा किंवा बाकी ॲनालिसिस ते करायची गरज नाही पडत, कारण ते करण्यासाठी प्रोफेशनल लोक आहेत तिथं. आता म्युच्युअल फंड फक्त इक्विटीचा आहे का किंवा शेअर मार्केटचा आहे का,
तर तसंही नाही. बरोबर. ज्यांना इक्विटीमध्ये यायचे किंवा शेअर्समध्ये यायचे आणि पैसे जास्त बनवायचे आहेत, त्यांच्यासाठी इक्विटी म्युच्युअल फंड म्हणजे जे शेअर्समध्ये जातील. ओके. हां हां. पण ज्यांना फिक्स रिटर्न पाहिजेत, FD सारखे किंवा बॉन्ड सारखे, त्याला डेट फंड म्हणतात, ज्यामध्ये तो फंड मॅनेजर मार्केटमध्ये ज्या कंपन्या किंवा गव्हर्नमेंटचे बॉन्ड इश्यू होतात त्या बॉन्ड्समध्ये पैसे इन्व्हेस्ट होतात. आता तिथं मार्केटची रिस्क झिरो असते, कारण बरोबर. RBIचं इंटरेस्ट रेट पॉलिसी वगैरे त्याच्यावर ते डिपेंड असतात. त्यामुळे शेअर मार्केटची रिस्क तिथं नसते. त्यामुळे तिथं ऑन एन ॲव्हरेज त्याला फिक्स्ड इन्स्ट्रुमेंट म्हणतात किंवा डेट किंवा बॉन्ड. बरोबर. आणि तिसरं एक कॉम्बिनेशन असतं की मला हायब्रिड फंड्स म्हणजे काही शेअर्समध्ये टाकायचे, काही डेटमध्ये बॉन्डमध्ये करायचे, इक्विटी आणि बॉन्डचं कॉम्बिनेशन, ह्याला हायब्रिड फंड म्हणतात. बरं. मग त्यात माझी रिस्क थोडी कमी होते. त्याच्या पुढची एक कॅटेगरी असते ज्याला मल्टी ॲसेट म्हणतात, ज्याच्यामध्ये तुमचे पैसे तो फंड मॅनेजर गोल्ड, सिल्वर, शेअर्स आणि बॉन्ड्स अशा सगळ्या ॲसेट क्लासमध्ये लावतात. त्यामुळे एक का त्याच्यामध्ये आपण राईस प्लेट जसं म्हणतो की ते सगळं येऊन जातं. गोल्ड सिल्वरही येतं आणि बरोबर. हे इक्विटी बॉन्ड पण येतात. आणि अजून एक कॅटेगरी असते की आपण जे फिजिकल गोल्ड घेतो. आता आज जे गेल्या 2 वर्षात गोल्ड वाढलं, सगळ्यांनाच गोल्ड आणि सिल्वर पाहिजे. बरोबर आहे. पण गोल्डची एक जर्नी सांगितली तर 1992 to 2004 गोल्ड हे 3,500-4,000 रुपयेच तोळा होतं. हो ना सर. 10 वर्ष. त्याच्यानंतर 2008 ते 2013 5 वर्षात ट्रिपल झालं, 10चं 33 झालं. नंतर 33चं 50 होण्यासाठी 7 वर्ष लागले होते. म्हणजे लॉकडाऊनमध्ये पहिल्यांदा 50 झालं आणि लॉकडाऊनमध्ये 50 ते आज 5 वर्षामध्ये परत ट्रिपल झालं, म्हणजे 50 ते 1.5 लाख. तर फिजिकल गोल्ड घेण्याऐवजी किंवा चांदी घेण्याऐवजी तुम्ही म्युच्युअल फंड थ्रूही फिजिकल ऐवजी पेपर ॲसेटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. तर म्युच्युअल फंड हे असं व्हेरियस प्रोडक्टचं एक सुपर मार्केट आहे. ओके. ज्याची गोल किंवा ज्याची रिस्क ॲपिटाईट जेवढी आहे त्यांनी ते प्रोडक्ट Invest चूज केलं. करायचं आहे. त्यामुळे झिरो रिस्क पासून किंवा मिनिमम रिस्क पासून हाय रिस्क पर्यंत अशी सगळी व्हरायटी आहे. खूप छान सर तुम्ही एक्सप्लेन केलं. पण त्यातला मला एक असा प्रश्न आहे की सोनं खूपच वाढलेलं आहे, तर हे सोनं आणि चांदी वाढण्यामागची काय कारणं आहेत, किंवा आता ते खरेदी करावं की नाही? ओके, खूपच चांगला प्रश्न आहे. म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यात आज तेच आहे की मी जर 2 वर्षापूर्वी सोनं घेतलं असतं तर 70-80 हजारचं सोनं आज 1.5 लाख, 85. चांदी 4 लाख गेलं होतं. आता तरी 2.5 आहे, पण 4 लाख गेलं तरी त्यावेळेस माझेच काही मित्र किंवा मार्केटमध्ये अशा न्यूज होत्या की काही दिवसात ते 6 लाख होणार आहे आणि काही महिन्यात ते 12 लाख होणार आहे. सेम सोन्याचंही ऑन एन ॲव्हरेज असं प्रिडिक्शन होतं की ज्यावेळेस 1.5 लाख झालं त्यावेळेस की पुढच्या 5-6 महिन्यात तर ते 3 लाखही होईल. पण दोन्हीमध्ये झटका बसला एक 15 दिवसापूर्वी की चांदी 4 लाख किलो एक दिवसात 1 लाख पडली आणि 2,85,000 किलोवर आली. आणि सोनंही ॲक्च्युअल 1,85,000 तोळा तिथून ते 1,40,000 वर आलं. आज चांदी 2.5 लाख रुपये आहे आणि सोनं 1.5 लाख रुपये. आता हे वाढलं का? तर बेसिक त्याचं कारण काय की जगभराच्या आपण इंडियन किंवा आपण भारतीय किंवा महाराष्ट्रीयन लोक सोनं घेण्याने जगभराच्या किमतीवर काही फरक नाही पडत. हो, हा मोठा संभ्रम आहे लोकांचा किंवा आमचा, वाटतं ते सर्वसामान्य. सोनं हे इंटरनॅशनल स्टँडर्ड्स किंवा ग्लोबल इव्हेंट जे होतात त्याच्यावर ते डिपेंड आहे. तर सोनं का वाढलं त्याचे कारण हे आहेत की डॉलरायझेशन एक कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये आज अमेरिकन डॉलरवर जास्त कंट्रीजला किंवा जास्त सेंट्रल बँकांना डिपेंड राहायचं नाही, किंवा त्यामध्ये तुम्हाला रिझर्व जे ठेवतात फॉरेक्स रिझर्व तो डॉलरमध्ये ठेवायचा नाही भरपूर कंट्रीजला. त्यामुळे मागच्या 5 वर्षात किंवा 3 वर्षात डॉलरचे रिझर्व प्रत्येक बँकेने कमी केले आणि ते बाय केलं गोल्ड. त्यामुळं रिझर्व बँक्स जेवढं आपली रिझर्व जशी बँक आहे तसे जेवढे सेंट्रल बँक आहेत प्रत्येक कंट्रीच्या, चायनाच्या आहे किंवा अदर, त्यांनी डॉलरपेक्षा जास्त गोल्ड बाय केलं. त्यामुळे गोल्डच्या प्राईस जास्त वाढल्या. दुसरं काय झालं की जगात अनसर्टेनिटी होते की भरपूर युद्ध चालू होते
इस्रायल होतं, रशिया युक्रेन होतं. आणि याच्यामध्ये काय झालं की रशिया युक्रेन युद्धाच्या वेळेस जे रशियाचे फॉरेक्स रिझर्व्ह होते ते डॉलरमध्ये होते आणि अमेरिकेने ते फ्रीज केले. येस. त्यामुळे सगळ्या जगाला भीती वाटली की आपण जर अमेरिकन डॉलर रिझर्व्ह म्हणून ठेवले आणि उद्या अमेरिकेच्या विरुद्ध आपण काय करायला गेलो तर अमेरिका आपले डॉलर किंवा रिझर्व्ह फ्रीज करू शकते. बरोबर. त्यामुळे त्या भीतीपोटी मॅक्झिमम लोकांनी म्हणजे मॅक्झिमम देशांनी डॉलर न ठेवता गोल्डमध्ये बाय केलं. त्यामुळे गोल्डचे भाव वाढले आणि गोल्ड वाढलं म्हणजे गोल्डचं बाय प्रोडक्ट आहे सिल्वर. बरोबर आहे. मग सिल्वरमध्ये ॲलोकेशन वाढत गेलं. म्हणजे आता हे चांदी 4 लाखाहून 2.5 लाखावर येण्या अगोदर चांदीमध्ये प्रत्येक बॅटरीमध्ये चांदी लागत होती, प्रत्येक चिपमध्ये चांदी लागत होती, प्रत्येक इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरिंग किंवा तुमच्या फार्मामध्ये चांदी किंवा याच्यामध्ये चांदी लागत होती. पण ज्या दिवशी शुक्रवारी चांदी 1 लाखांनी पडली त्या दिवशी रील भरपूर व्हायरल झाल्या की शेवटी चांदी फक्त काजू कतलीवरच लागते. हो. आता तर इथून पुढे घ्यावं की न घ्यावं तर जर तुमचं गोल तसा असेल की तुम्हाला खरंच गरज आहे इन्व्हेस्टमेंट म्हणून घ्यायचं असेल तर इन्व्हेस्टमेंटपेक्षा तुमचा पर्पज जर तुम्ही लास्ट 2-3 वर्षाचे रिटर्न जर बघून चांदीत इन्व्हेस्ट करणार असाल किंवा सोन्यात तर ते करायला नाही पाहिजे. तेवढे रिटर्न मिळतीलच ह्याची शाश्वती नाही. कारण भविष्यात. चांदी 50,000हून 1.5 लाख जाईल ह्याची पण शाश्वती नव्हती. नाहीतर सगळ्या जगाने 2020 मध्ये सोनं घेऊन ठेवलं असतं. बरोबर आहे. सोनं चांदी वाढणार आहे पण ते कसं पर्सेंटेज वाईज तुम्हाला गोल तुमचं काय आहे, मुलांचं एज्युकेशन, लग्न आहे किंवा पुढे जाऊन काहीतरी तुम्हाला स्टेबिलिटी पाहिजे तेवढं गोल्ड घ्यायला हरकत नाही. पर्सनली मी गोल्डच्या टोटली अगेन्स्ट आहे पर्सनल माझ्या पोर्टफोलिओमध्ये. पण ज्यांना भीती वाटते किंवा ज्यांना लग्न कार्य आहेत पुढे जाऊन काय आहे ते फिजिकल गोल्ड घेण्याऐवजी त्यांनी पेपर गोल्ड घ्यावं आणि त्यावेळेस मुलांना ते सर्टिफिकेट द्यावं की हे तुझ्यासाठी मी सोनं घेतलेलं आहे, यातून तुला सोनं घ्यायचं आहे की invest सोनं घे करायचं. की इन्व्हेस्ट करायचे ते इन्व्हेस्ट कर की घर घ्यायचे घर घे. ही इकडे चॉईस रिटर्न्स वाढतात. प्लस मेंटेनन्स कॉस्ट नाही, चोरीची टेन्शन नाही. हा. मेन म्हणजे चोरीचं आणि सांभाळायची गरज नाही बरोबर. आणि मेकिंग चार्जेस लागत नाही. तर सोनं चांदी घ्यावं न घ्यावं तो इंडिव्हिज्युअल कॉल येतो. पण 2 जर डेटा मी सांगितले मग सांगितल्यासारखं की 92 ते 2002 सोन्याचे रिटर्न नियर अबाउट 0 होते 10 वर्षाचे. 2013 ते 2019 सोन्याचे रिटर्न हार्डली 1 to 2% होते 7 वर्षाचे. त्यामुळे इथून पुढे 2-5% वाढेल की 25-30% वाढेल हे फ्युचर सांगेल. पण जसं ग्लोबल रिस्क कमी होईल तसं सोनं चांदी परत खाली डाऊन येईल. येईल. सो सर बरं आता तर असं ट्रेंड आहे की जे आलं ते सगळेच ट्रेडिंगमध्ये जात आहेत किंवा त्यातनं खूप पैसे कमवले, करोडो कमवले, अब्जो कमवले, सगळ्या गाड्या घेतल्या, हे ते खूप ऐकून आहे. मग आता तुम्ही म्युच्युअल फंड जे आहे ते मला आत्तापर्यंतच्या ऐकल्याच्या आपलं जे संभाषण आहे त्यावरून मला असं वाटतं की ते सेफ आहे. Yes. इकडे थोडी अनसर्टन्टी मला वाटते. पण मग लोकांनी कशात इन्व्हेस्ट करावं, ट्रेडिंगमध्ये करावं की फंड्समध्ये करावं? आता ॲक्च्युअल हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आजच्या पिढीला आणि आजच्या मिडल क्लासला आहे की सगळ्यांना असं वाटतं की मी ट्रेडिंग करेन आणि करोडपती बनेन. आणि आपलं ब्रेन जे शिकवतं ना आपल्याला की इझी वे पैसे बनवण्याचा श्रीमंत मार्गाच्या मागे आपण इझिली लागतो. म्हणून आजही लॉटरी सगळ्यात जास्त विकली जाते. इवन अमेरिकेमध्येही ऑलमोस्ट 40 to 50% लोक लॉटरी बाय करतात आजही. ओके. भारतात तर आहेच कारण सगळ्यांना इझी श्रीमंत व्हायचं आहे. आता ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट पहिली गोष्ट तर 2 शब्दांमध्येच कळतं. इन्व्हेस्टमेंट म्हणजे ट्रेडिंग होऊ शकत नाही आणि ट्रेडिंग म्हणजे इन्व्हेस्टमेंट होऊ शकत नाही. आता ट्रेडिंग म्हणजे काय की आणि यंग जनरेशनला तर मी आज सांगेन की तुम्ही पहिलं करिअरकडे फोकस करा. करिअर, जॉब, बिझनेस त्यातून जो पैसा येईल त्यातून 10-15% तुम्ही इन्व्हेस्ट करा, ट्रेडिंग करू नका. बरोबर. आणि ज्यांच्या मनात संभ्रम असेल की मी ट्रेडिंग करून घर चालवू शकतो तर त्यांनी फक्त त्याला अलाईन असं करावं की मी कुठेतरी पुलाखाली जाऊन बसून 3 पत्ते खेळणार आहे किंवा जुगाराच्या अड्ड्यावर जाऊन जुगार खेळणार आहे आणि त्यातून मी माझं घर बनवणार आहे आणि घर चालवणार आहे. सिनियर सिटीजन सगळे विचार करतील की तसं कधीच होत नाही. म्हणजे मी जर फक्त ते मटका जुगार दररोज जाऊन
टाय कोट सूट घालून जर गेलो आणि मी घर चालवायचं म्हणलं त्या पैशावर तर ते कधीच नाही. आणि बरोबर. ट्रेडिंग मेंटॅलिटी आणि जुगार आणि याची मेंटॅलिटी सेमच आहे. फक्त ऑनलाईन रमी खेळणारे, जुगार खेळणारे, 3 पत्ती मटका खेळणारे हे थोडेसे मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लास आहेत, आपण असं म्हणू शकतो. आणि जे ट्रेडिंग करणारे ते थोडेसे शिकलेले सुटाबुटातले आहेत. पण दोघांची सायकोलॉजी तीच आहे. ओके, इझी मनी हवाय. इझी मनी हवा आहे. पण इझी मनीमधले मी आय ओपनिंगसाठी भरपूर जणांना सांगतो की मी मार्केटमध्ये आलो त्यावेळेस सेन्सेक्स होता 3000, निफ्टी होता 1800. मी कितीतरी ट्रेडिंग करू शकलो असतो. बरोबर. पण ट्रेडिंग करताना 2008 मध्ये बुडलेलीही भरपूर उदाहरणं आहेत. 2015-16 आणि लॉकडाऊन नंतरचे 2020 नंतर हे आपण ते जे म्हणतो ना पावसाळ्यात कुत्र्याच्या छत्र्या, तसे उगवलेल्या भरपूर ट्रेडर आहेत. आणि त्यांना शिकवणारेही महागुरू तेवढेच आहेत. आणि एका महागुरूची तर स्टोरी म्हणजे नाव न घेता व्हायरल होते आता. हो, व्हायरल होते की जो ट्रेडर लोकांना ट्रेडिंग शिकवतो तो स्वतः ट्रेडिंगमध्ये लॉस करतो हो. आणि पैसे कमवतो क्लासेस विकून. तर मी सगळ्यांना म्हणेन की फक्त एकदा जो कोणी तुम्हाला शिकवतोय त्याचं बॅलन्स शीट चेक करा की त्याचं ट्रेडिंगमधून त्याचं अर्निंग काय आहे आणि ॲक्च्युअल क्लासेसमधून अर्निंग किती आहे. मे बी माझं जनरल ऑब्झर्व ते बरोबर असेल नसेल, पण 90% कोर्स करून श्रीमंत झालेत, ट्रेडिंग करून नाही. तर ट्रेडिंग बापरे. करू नये. कारण की आत्ता 2 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. माझेच एका क्लायंटच्या रेफरन्सने एक जण आले होते. त्यांचा मुलगा 38 लाख रुपये कर्ज केलं होतं ट्रेडिंगमध्ये. बापरे. माझ्या एका क्लायंटनी 2020-21 मध्ये ऑनलाईन कोर्स केला 2 लाख रुपये फी भरून आणि 1.5 कोटी रुपये ट्रेडिंगमध्ये घालवले होते. कोर्स करून 1.5 कोटी घालवले. हां, कारण कोर्स शिकवणारा तो शिकवणार आहे, पण उद्या मला करायचं आहे ना. आणि मी तर लोकांना जनरल सांगतो आणि सगळ्या पब्लिकला पण सांगतो की तुम्हाला जर हौस आहे ट्रेडिंग करायची, जुगार सट्टा खेळायची, तर तुम्ही गाडी करा, गोव्याला जा, कॅसिनोमध्ये तुम्ही जुगार पाहिजे तेवढा खेळा, विस्की बियर फ्रीमध्ये मिळते, पाहिजे तेवढी प्या आणि परत या. तुम्ही गोव्याला दररोज नाही जाऊ शकत. पण ट्रेडिंग हे असं व्यसन आहे की तुम्ही कमोडवर जरी बसला असाल ना तरी तुम्ही ट्रेड करणार आहात. सगळ्यात वाईट काय ट्रेडिंग किंवा ह्याचं की तुम्ही ज्यावेळेस आई वडिलांची, तुमच्या मुलांची, तुमच्या बायकोची डोक्यावर हात ठेवून जरी शपथ घेतली ना तरी तुमचा नाद तो सुटू शकत नाही. का तर ज्या 3-4 दिवसात तुम्ही ॲनालाइज करता की आज मार्केट पडणार आहे, आज मार्केट वाढणार आहे, आणि ज्यावेळेस तुम्ही पैसे लावलेले नसतात त्या दिवशी मार्केट पडतं, वाढतं. जे तुम्ही म्हणता तसंच होतं. त्यामुळे ओव्हर कॉन्फिडन्स बिल्ड होतो आणि ज्या दिवशी तुम्ही पैसे लावता नेमकं त्या दिवशी उलटं होतं. म्हणजे तुम्हाला वाटतं पडेल मार्केट आणि मार्केट वाढतं. आणि हे चालतं 3-4 दिवस. कारण सगळ्यात वाईट व्यसन काय आज आपल्या हातात की मला गोव्याला कसिनोमध्ये जुगार खेळायला जायला गाडी घेऊन किंवा बसनी इथून गोव्याला जायचं, रात्रभर प्रवास करायचा आहे. मला जुगाराच्या अड्ड्यावर जायला घर सोडून पायऱ्या उतरून चालत जायचं आहे. पण हे मोबाईल असं इन्स्ट्रुमेंट आहे की जो जुगाराचा अड्डा तुमच्या खिशात कायम आहे. तुम्ही बरोबर. टॉयलेटमध्ये कमोडवर जरी बसला असाल ना किंवा बेडरूममध्ये जरी झोपला असाल तरी तुमच्या हातात ते व्यसन आहे. आणि यातून खूप सारे घरं बरबाद झालेत. फक्त ते स्टोरी समोर येत नाहीत. पण ज्यांची घरं बरबाद झालेत, कारण मी जसं झोपडपट्टीतून आलो आहे की मीही सोरट खेळलं आहे. कबूतर आलं, बॉल आला, हे आलं, किंवा 3 पत्ते मीही खेळलेत, रमी मीही खेळलं आहे. पण कधीही आजपर्यंत इव्हन आमच्या चिंचवड स्टेशनला एक लॉटरीवाला, मी शाळेत असल्यापासून महालक्ष्मी लॉटरी विकतोय, तो आजही लॉटरीच विकतोय. तोही श्रीमंत नाही झाला. त्यालाच का लॉटरी लागली नाही मग जर एवढे विकतोय तर. येस, बरोबर. तर हे जुगार आणि सट्टा हे टोटली वेगळ्या गोष्टी आहेत. फक्त त्या सट्ट्यातून तुमचं घर, सुखी संसार बर्बाद नको व्हायला एवढी काळजी घ्या. ओके, खूपच छान सर. एकदम आय ओपनिंगच होतं खरंच तुम्ही सांगितल्याप्रमाणे. खरंच आजच्या तरुण पिढीला याची गरज आहे. म्हणजे जुगार आणि सट्टा काय आहे किंवा ट्रेडिंग काय आहे समजून घेणं गरजेचं आहे. आणि इन्व्हेस्टमेंट काय आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. नक्कीच सर, खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे.
सो म्युच्युअल फंड्समध्ये जर इन्व्हेस्ट करायचं तर नेमकं सुरुवात कुठून करावी मग? मग म्युच्युअल फंडमध्ये सुरुवात करताना पहिलं तुमचे गोल्स की तुम्हाला कुठे पोहोचायचं आहे. आज शेअर मार्केट किंवा कुठेही म्युच्युअल फंड किंवा इन्व्हेस्टमेंट बाबतीत जनरली आपण घरातून निघतो, रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँडला जाऊन आपण त्या तिकीट मास्टरला आपण असं म्हणत नाही की मला फक्त तिकीट दे. तो म्हणतो कुठलं ती देऊ, आपण त्याला म्हणत नाही फक्त तिकीट दे. तो पहिले विचारतो कुठं जायचंय. तसं इन्व्हेस्ट करताना तुमचं गोल डिसाईड पाहिजे की मला कुठे जायचंय. मग मला पैसे इन्व्हेस्ट करण्याचा उद्देश किंवा पर्पज काय. मग त्या पर्पजप्रमाणे तुमचं चाइल्ड एज्युकेशन आहे, घर घ्यायचं आहे, गाडी घ्यायची, तुम्हाला जग फिरायला जायचं आहे किंवा तुम्हाला तुमचं रिटायरमेंटचं प्लॅनिंग करायचं आहे. त्या उद्देशाप्रमाणे तुम्ही मग 500 रुपयापासून SIP करू शकता. बरोबर. 500 ते 5 लाखपर्यंत कितीही करू शकता. आता इंडिव्हिज्युअल माझ्याकडे जर बघितलं तर मोर दॅन 1 लाख रुपीज मंथली SIP करणारे कमीत कमी 150 लोक आहेत. कमीत कमी 1 लाख Plus. 1 लाख मंथली, त्याच्यापेक्षा जास्त करणारे आणि 5,000 पेक्षा कमी करणारे हजारो लोक आहेत. 900 ते 800च्या रेंजमध्ये लोक आहेत ज्यांचे SIP 2,000 ते 5,000 आहेत. म्हणजे माझ्याकडे मोठ्या मोठ्या कंपन्यांचे डायरेक्टर, MD CEO पासून घरकाम करणाऱ्या स्त्रिया मावशांपर्यंत आहेत. खूपच छान. म्हणजे कुणीही करू शकतं. कुणीही करू शकतं, फक्त कुठे जायचंय ते माहीत पाहिजे. खूप छान सर. आता मला तुमचा प्रवास जाणून घ्यायला आवडेल नक्कीच की तुम्ही या क्षेत्रात कसे आलात आणि तुमची इन्व्हेस्टमेंट काय आहे किंवा तुमच्याकडे येणाऱ्या लोकांचा पोर्टफोलिओ जो तुम्ही मॅनेज करता तो अप गेलाय, काहींचा डाऊन पण होऊ शकतो. सो हे सगळे रिस्क फॅक्टर लक्षात घेऊन किंवा काय मार्गदर्शन कराल आत्ताच्या पिढीला तुम्ही? ॲक्च्युली माझी सुरुवात म्हटलं तर मी MA झाल्या ह्या फील्डमध्ये आलो. म्हणजे जॉब हार्डली 2 महिने ते क्रेडिट कार्डचा जॉब केला, क्रेडिट कार्ड विकायचा, आणि त्यानंतर ह्याच फील्डमध्ये आलो. पहिली इन्शुरन्सची एजन्सी घेतली डिसेंबर 2002 आणि 2004मध्ये म्युच्युअल फंड चालू केला. त्यामुळे फिक्स्ड सॅलरीचं मंगळसूत्र गळ्यात कधी लागलं नाही. त्यामुळे मला ते उतरवणं कधी जड गेलं नाही. कारण भरपूर लोकांची तीच भीती असते की सॅलरी जॉब सोडून काहीतरी करिअर करायचं म्हणलं की मग फिक्स येणारा पगार सुटवत नाही सुटत. म्हणजे रिस्क फॅक्टर घेत नाही. आणि त्याच्यामुळे पुढची ग्रोथ जी होणारी असते ती मरून जाते. आता ते माझ्या बाबतीत झालं नाही. त्यामुळे मी 0पासून सुरुवात केलं. मग सुरुवातीला मी आपलं पेट्रोल पंप किंवा ATMच्या बाहेर किंवा कंपन्यांच्या बाहेर स्टॉल ॲक्टिव्हिटी वगैरे रस्त्याच्या कडेला थांबून तसे मी क्लायंट गोळा केले आणि त्यातून वाढत गेलं. आणि आज जवळपास जसे 500 कोटी आहेत किंवा 3,000 क्लायंट आहेत, त्यातले अननोन लोकच मॅक्झिमम आहेत. म्हणजे माझे नोन लोकांपैकी माझ्याकडे 2 कोटी पण नसतील, जे मला 2002च्या अगोदर ओळखत होते. अशा लोकांनी माझ्याकडे 2 कोटी पण नाही. म्हणजे 498 कोटी रुपये हे मला न ओळखणाऱ्या लोकांचे. म्हणजे ब्लाइंड ट्रस्ट आहे तुमच्यावर लोकांचा. आणि आज तेच भरपूर लोकांचं असं आहे की राम भरोसे, मरेपर्यंत तू आहे हे आम्हाला शाश्वती आहे. बरोबर. किंवा गॅरंटी आहे. म्हणजे तेवढा ट्रस्ट आणि विश्वास ठेवलाय. कारण की मी काय फॉलो केलं फक्त की मला माझ्या इन्कमपेक्षा त्या समोरच्या क्लायंटची सिक्युरिटी किंवा आर्थिक स्वातंत्र्य, स्थैर्य हे मला महत्त्वाचं होतं. बरोबर आहे. आता ह्या फील्डमध्ये पैसे बुडलेत का किंवा म्युच्युअल फंडमध्ये पैसे सगळे श्रीमंत झालेत का, तर तसंही नाही. 2008मध्ये ज्यावेळेस मार्केट 2008च्या पीक जानेवारीपासून मार्केट पडलं होतं जवळपास 60%. म्हणजे 21,000चा सेन्सेक्स 7,800 आला होता. त्यावेळेस भरपूर लोकांनी घाबरून पैसे विड्रॉ केले होते आणि 2-3 तर असे होते उच्च शिक्षित लोक, सो कॉल्ड एज्युकेटेड, की ते मला म्हटले होते की 21,000 मार्केट परत आपण जिवंत आहे तोपर्यंत कधीच जाणार नाही. आणि आज मार्केट 85,000 आहे. दुसरी गोष्ट, लॉकडाऊनमध्ये 1 महिन्यात मार्केट पडलं 40%. म्हणजे कोरोना आला, 26 मार्चला लॉकडाऊन लागलं, त्याच्या अगोदर जानेवारीपासून थोडं अपडाऊन चालू झालं होतं आणि 26 मार्चला मार्केट क्रॅश झालं. आणि त्या दिवशी म्हणजे जानेवारीमध्ये 1 लाख रुपये लावणाऱ्या माणसाचे त्या दिवशी 45,000 ते 55,000च्या रेंजमध्ये पैसे होते. म्हणजे निम्मे झाले होते. आता त्यातून जे घाबरले त्यांनी बंद केलं. ज्यांनी विश्वास ठेवला त्यांनी जास्त पैसे इन्व्हेस्ट केले त्या पॉईंटला आणि त्यांचे पैसे आज
जरी आपण सेन्सेक्स बघितला तर 2008ला 21,000चा आज 85,000 झाला. म्हणजे 21 लाखाचे 85 लाख आज झाले. लॉकडाऊनमध्ये 42,000चा सेन्सेक्स 26,000 आला. म्हणजे हाय पॉईंटला 42 लाख रुपये जरी इन्व्हेस्ट केले असतील एखाद्याने तरी त्याचे आज 85 लाख झाले. बापरे. आता आजही मार्केट गेल्या 18 महिने झिरो रिटर्न आहेत किंवा फ्लॅट आहे. हो आहेत लोक सध्या. घाबरतायत आणि बंद करतायत, पण ते काय सोडतायत फ्युचर ऑपॉर्च्युनिटी, करोडपती बनायचा मार्ग मार्ग सोडतात. सोडतायत. आता मी एक जेन्युइन एक्झाम्पल सांगतो की मला आंब्याचा आमरस खायचा आहे आणि मी ह्या वर्षीच्या सीझनमध्ये जर आंब्याची कोळी माझ्या गॅलरीत लावली तर मला आंबे मिळणार आहेत का पुढच्या सीझनमध्ये? कधीच नाही. एक वेळ आहे. आता एखादी मुलगी प्रेग्नंट राहिली आणि तिला ते कळा सहन करायची ऐपत नाही किंवा तिला नको आहे पण बाळ लगेच पाहिजे, शक्य आहे का? नॉट पॉसिबल. ॲव्हरेज 9 महिने 8 महिने तरी थांबावं लागेल. 9च महिने 8 महिन्याचं बाळ जगत नाही हां, सहसा. पण म्हणजे प्रोसेस आहे. जर मला आज मुलगा झाला आणि मी म्हणलं की मला मुलगा झाला आणि मला लगेच त्यांनी उद्यापासून जॉबला जाऊन कमवून सांभाळावं, शक्य आहे का? नॉट पॉसिबल. 18, 20, 25 वर्ष मला त्याला शिकवावं लागेल, त्याला कॅपेबल बनवावं लागेल आणि मग तर देन ऑल्सो वी कांट एक्सपेक्ट हां, दॅट. की त्याला मला सांभाळावं लागतंय का उलटं आताची होणार आहे. सिच्युएशन उलटी आहे. हां. खरं. तर प्रत्येक गोष्टीला एक लिमिट टाइम पिरियड आहे. त्यामुळं म्युच्युअल फंडमध्ये म्हणा किंवा शेअर मार्केटमध्येही एक लॉंग प्रोसेस आहे श्रीमंत बनण्याची आणि कुठल्याही ह्याला म्हातारपणाची काठी म्हणू शकतो आपण. हो. आणि मी तर भरपूर लोकांना म्हणतो ना, तुम्हाला 2 मुलं असतील ना, ते 2 मुलं सांभाळायची गॅरंटी नाही, पण तुम्ही SIP जर केली ना स्वतःच्या इन्कममधली 10-15% तर ती SIP तुम्हाला म्हातारपणे मरेपर्यंत सांभाळेल. डेफिनेटली. तर SIP हे एक प्रोडक्ट असं पाहिजे की मला माझ्या रिटायरमेंटची काठी म्हणून एक SIP पाहिजे की तुमची सक्की मुलंही सांभाळतील ह्याची शाश्वती नाही, पण ती SIP तुम्हाला सांभाळेल. नक्कीच. खूपच छान सर. थँक्यू सो मच. बऱ्याच लोकांना क्लिअर झाले असतील, डाऊट्स असतील तेही, आणि काय कुठे इन्व्हेस्ट करावं ते सुद्धा. अगदी 500 रुपयापासून तर 5 लाखापर्यंत इन्व्हेस्ट करणारे क्लायंट्स सरांकडे आहेत आणि घाबरून सोडून देणारे सुद्धा क्लायंट्स आहेत. परंतु आपल्याला जर भविष्य सेक्युअर करायचं असेल तर आज जशा गोष्टी आहेत त्यांना फेस करून काही रक्कम तुम्ही इन्व्हेस्ट करा, नक्कीच त्याचा रिटर्न्स तुम्हाला जबरदस्त मिळणार आहेत. खूपच छान सर. सगळ्यांना समजलंच असेल की नेमकं काय करायचं आहे. बरेच जण म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करून असं म्हणतात की लगेच रिटर्न्स नाही आले, 4-5 वर्षाने काढून घेतात. मिनिमम किती वर्ष ठेवावेत? आणि म्हणजे जर विड्रॉ केले तर त्याचा फायदा किंवा तोटा काही होऊ शकतो का? समजा थोडीफार अमाऊंट लागतीये तर कोणी विड्रॉ करू शकतं का त्यामधून? आता खरंच खूप चांगला प्रश्न आहे हा. मेन काय होतं की आपण घर घेताना, जागा घेताना, सोनं घेताना, PPF अकाउंट काढताना, LIC पॉलिसी काढताना आपण कधी विचार करतो का की मी काढणार आहे, कधी नाही. विकणार आहे? नाही. आणि हे सगळे प्रोडक्ट 15, 20, 25 वर्षासाठी असतात. पण म्युच्युअल फंड किंवा शेअर्स मी घेतले की कधी विकणार हे पहिलं ठरवतो. हो, हे मेंटॅलिटी आहे सगळ्यांची. त्याच्यामुळे खरोखरच. पैसे बनत नाहीत. जर तुम्ही चांगल्या कंपन्यांचे शेअर्स किंवा म्युच्युअल फंड घेऊन त्याला जर तुम्ही घरात मी सोनं घेतलंय किंवा PPF अकाउंट काढलंय, LIC पॉलिसी घेतली, इन्शुरन्स पॉलिसी कुठली ती घेतली 20 वर्षासाठी किंवा तुमचं रिअल इस्टेट घेतलेलं आहे, असं जर ट्रीट केलं तर हे अदर 4 ऑप्शन जे आहेत ना त्यापेक्षा जास्त म्युच्युअल फंड तुम्हाला रिटर्न बनवून देईल ॲक्च्युअलमध्ये. खूपच छान. पण तसं कोणी त्याकडे बघत नाही. एक तर तुम्ही म्हटलं तसं आज SIP ही लॉंग टर्ममध्येच पैसे बनवून देणार आहे आणि कुठल्याही अडाण्यातल्या अडाण्या माणसांनी जरी SIP केले असेल 20-25 वर्षापूर्वी आणि आजपर्यंत ठेवले असेल ना, तो करोडपती झाला आहे. बापरे. पण जर गुगलला इवन सगळ्यांनी सर्च जरी केलं तरी गुगलला टाकलं ना ॲव्हरेज SIP होल्डिंग पिरियड इन इंडिया, तो येतो 3.5 वर्ष फक्त. तो पण आत्ता वाढला आहे. पण ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून ज्या SIP केलेल्या आहेत किंवा डायरेक्ट ज्या इन्व्हेस्टरनी स्वतःहून, त्यांचा होल्डिंग पिरियड 6 ते 9 महिने.
म्हणजे इथं दररोज वाढणारं बळ पाहिजे किंवा दररोज वाढणारे मला प्रॉफिट देणारा स्कीम पाहिजे. आता जर ॲव्हरेज होल्डिंग पिरियडच SIPचा भारतातला 3.5 वर्षाचा आहे, तर 20-25 वर्षात जे वेल्थ कशी बनेल? नॉट पॉसिबल. तुम्ही म्हणजे म्हणता ते बरोबर आहे की पेशन्स नाहीयेत पैसे लोकांकडे. नाही. पैसे वाढले तरी पहिले SIP मधून किंवा म्युच्युअल फंड मधून पैसे विड्रॉल होतात आणि घर गाडी घे, सोनं घे किंवा अदर काहीतरी फिरायला जा, त्यासाठी विकलं जातं. आणि पैसे नाही वाढले तरी हे काय आपल्या उपयोगाचं नाही, पैसे वाढत नाहीत म्हणून काढून घेतले जातात. म्हणजे म्युच्युअल फंडला असा शाप आहे की वाढले तरी विकले जातात आणि कमी कमी झाले तरी विकले जातात. आणि त्यातून लॉस कुणाचा होतो? त्या स्वप्नांचा. म्हणजे मी जे स्वप्न ठरवून आलोय मुलांच्या एज्युकेशनला, माझ्या रिटायरमेंटला, ते मरले जातात. कारण बरोबर. तिथं त्या स्वप्नांसाठी मला 15, 20, 25 वर्ष थांबायचं आहे. आज मला मुलगा मुलगी झाली, त्याचं मला एज्युकेशन करायचं आहे, लग्न करायचं आहे, तर मला SIP 15-20 वर्ष करावी लागणार आहे. बरोबर. जर त्या SIPचे 2-3 वर्षाचा परफॉर्मन्स मी बघितला आणि बंद केला तर माझं ते टार्गेट अचीव्ह होणारच नाही. एकदम राईट. सेम मला रिटायरमेंट 20 वर्ष 25 वर्षाचा पिरियड आहे आणि मध्येच 1-2 वर्षात जर मार्केट पडलं म्हणून मी जर घाबरून बंद केलं तर मी तिथपर्यंत पोहोचूच शकत नाही. म्हणजे भरपूर लोकांना मी उदाहरण देतो की तुम्ही पुणे स्टेशनला थांबलाय आणि तुम्हाला मुंबईला जायचं आहे. गाड्या येत आहेत जात आहेत, गाड्या येत आहेत जात आहेत, तुम्ही त्या गाडीत बसतच नाही. अशक्यच आहे पोचणं. पोहोचूच शकत नाही. कधीच नाही. आणि त्याच्या उलट एक्झाम्पल आहे की तुम्हाला मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये तुम्ही दादरच्या प्लॅटफॉर्मवर थांबलात, तुम्ही फक्त गर्दीत उभं जरी राहिलात ना तरी ढकलले जाल. ऑटोमॅटिक ढकललं जाल. होतं ते. सेम आहे म्युच्युअल फंडमध्ये किंवा शेअर्समध्ये. आजही 15-20 वर्षाचा व्ह्यू ठेवून जर कोणी आलं आणि त्या गाडीत बसलं तर तुमच्या त्या स्वप्नापर्यंत ती गाडी तुम्हाला पोहोचवणारच आहे. खूपच छान. थँक्यू सो मच सर. आता समजा कुणाकडे पैसे आहेत, समजा 1 लाख रुपये आहेत, त्यांनी ते इन्व्हेस्ट केलेत, म्हणजे पूर्ण 1 लाख रुपये लावले, तर तसंही करता येतं का? हो, तुम्ही मंथली SIP करू शकता, आहे त्या SIP मध्ये ॲडिशन करू शकता. मधून नवीन एखादी स्कीम आली चांगली किंवा जुनी एखादी स्कीम चांगली परफॉर्म करत असेल त्यातही तुम्ही ॲड करू शकता. आणि ॲडिशन करायला तुम्हाला फक्त 1000 रुपयाच्या वर करावे लागतात. बरोबर आहे. म्हणजे लाख रुपये 2 लाखाचीही गरज नाही. 1000, 5000, 50,000, 25,000 जे काय असेल ते तुम्ही ॲड करू शकता. परंतु आपण जर 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले आणि त्यांना आपण बघितलंच नाही 4-5 वर्ष, ते वेगळे इन्व्हेस्ट केले, समजा आपले प्लॅन्स वेगळे आहेत म्युच्युअल फंडचे आणि आपण आहे एक्स्ट्रा अमाऊंट आहे ती आपण भरली, तर मग त्याचे पण रिटर्न्स मिळतात का हो आपल्याला? हो. त्याच्यामध्ये काय होतं जनरली की ॲव्हरेज समजा तुम्हाला जे काही म्युच्युअल फंडचे रिटर्न आहेत, आता जसं आपण किसान विकास पत्र किंवा पोस्टल स्कीम जे बघतो की 100 महिन्यात दाम-दुप्पट, म्हणजे ऑन ॲव्हरेज 8% व्याज. समजा तुम्हाला 10% जर रिटर्न मिळाले तर इंटू कंपाऊंडिंग केलं तर रफली 7-8 वर्षात पैसे डबल होतात. ऑन एन ॲव्हरेज 15% रिटर्न मिळाले तर तुमचे 5 वर्षात 4-5 वर्षात पैसे डबल होतात. तर रेंज म्युच्युअल फंडमध्ये फिक्स नाही आहे, पण म्युच्युअल फंडचे परफॉर्मन्स काय सांगतो गेल्या 40 वर्षापासून की सेन्सेक्सचे किंवा निफ्टी तर नव्हतं त्यावेळेस, पण सेन्सेक्सचे रिटर्न 1981 पासून ऑन एन ॲव्हरेज 14 ते 15% रेंजमध्ये. हो. आणि ते का म्हणतात तर जनरली एक नॉमिनल GDP म्हणून एक कन्सेप्ट असते की तुमचा देश कोणत्या स्पीडने वाढतोय, म्हणजे तुमच्या देशातली महागाई, देशाचा तुमचा GDP रेट आणि प्लस काही प्रोफेशनल ज्या कंपन्या, वेल मॅनेज कंपन्या ज्या आहेत ज्यांचे प्रोडक्ट चांगले आहेत त्या इकॉनॉमीपेक्षा थोडंसं हायर वाढतात. म्हणून मग आज जर आपल्या लास्ट बजेटमध्ये नॉमिनल GDP रेट 10% सांगितलं आहे गव्हर्नमेंटनी, म्हणजे जनरली 10%पेक्षा जास्त अपेक्षा ठेवायला हरकत नाही. काही कंपन्या 15 देतील, काही 20 देतील, काही 8-10 देतील, काही लॉस पण होईल आणि काही बुडतील पण. बरोबर आहे. म्हणजे त्यात पण आहे रिस्क आहे. रिस्क आहे तिथे असं लिहिलेलंच असतं प्रत्येक म्युच्युअल फंड्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. हां. आणि सो त्याच्यावरच फक्त एक ॲडिशन करतो, म्युच्युअल फंड आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. हे सगळ्यात जास्त घाबरवणारा शब्द आहे. स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ, तरी स्मोक करतात आणि जास्त करतात. शोबाजी, फॅशन म्हणून, स्टँडर्ड म्हणून, स्टेटस म्हणून. बरोबर. सेम म्युच्युअल फंडमध्ये पण तेच आहे की पुन्हा तो स्कॅम 92 जर बघितला तर रिस्क है तो इश्क है असं काहीतरी डायलॉग फेमस झाला होता. जर मला रिस्क नाही घ्यायची किंवा मी इकडे जर घाबरतो तर
घरातून बाहेर गेल्यावर किंवा रस्ता क्रॉस करताना माझा ॲक्सिडेंट होईल म्हणून जर मी रस्ता क्रॉस करायचा थांबलो तर आपण पोहोचणारच नाही. कधीच रस्ता ओलांडू शकणार नाही. बरोबर आहे. उद्या आपल्या हार्टबीटला आपण जर म्हटलं की मला अप डाऊन नको, मला स्ट्रेट लाईन पाहिजे. खूपच छान सर, एवढे मस्त आन्सर मिळत आहेत. पॉडकास्ट संपूच नाही असं वाटतंय. आता यालाच धरून एक प्रश्न आहे की आता नवीन तरुण पिढीने याकडे वळावं का, किंवा हे ॲज अ प्रोफेशन करू शकतात का, आणि कसं करू शकतात, किंवा त्यांना ट्रेनिंग मिळते का, ट्रेडिंग करू शकतात का? आता याच्यामध्ये नवीन पिढीसाठी तर खूप सारे ऑपॉर्च्युनिटी आहेत. आजपर्यंत म्हणजे 150 कोटी लोकसंख्या आहे आणि म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणारे 5-5.5 कोटी लोक आहेत फक्त. आता याच्यामध्ये यंग जनरेशनसाठी की अपॉर्च्युनिटी ह्यूज आहे. म्हणजे माणूस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आणि मेल्यानंतरही पैशाचं त्याचं कनेक्शन फिक्स्ड आहे. त्यामुळं पैसा हा त्याला जन्मापासून मेल्यानंतरही श्राद्ध घालण्यासाठी पण लागतोच. म्हणजे पैशाचं मॅनेजमेंट. एकतर काही लोकांना पैसे हवेत, म्हणजे कर्ज पाहिजेत, किंवा काही ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना इन्व्हेस्ट करायचे. तर ह्या फील्डमध्ये बेनिफिट काय की तुम्ही ॲज अ करिअर म्हणून एकतर जॉब म्हणून येऊ शकता. भरपूर साऱ्या बँक आहेत, बँकांमध्ये लोन डिपार्टमेंट आहेत, अकाउंट ओपनिंग डिपार्टमेंट आहेत, प्लस इन्व्हेस्टमेंट बँकिंग आहे. सेम तसं जर एखाद्याला त्या जॉबमध्ये यायचं नाही पण करिअर ऑपॉर्च्युनिटी किंवा बिझनेस करायचा आहे तर माझ्यासारखा तो फायनान्शियल ॲडवायझर किंवा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, इन्शुरन्स एजंट बनू शकतो. होम लोनचे DSA घेऊ शकतो. होम लोन किंवा तुमचे कार लोन किंवा अदर लोनच्या फ्रँचायझीज घेऊ शकतो. पण याच्याकडे जाताना तुम्हाला मार्केटिंग शिकावं लागेल. पण ऑपॉर्च्युनिटी आणि पुढे जाऊन पैसे ह्यूज आहेत ह्या फील्डमध्ये. कारण ह्या फील्डला मरण नाही आहे. कारण जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत पैसा आहे, आणि पैसा आहे म्हणजे कुणाकडे तरी नाही, कुणाकडे तरी आहे. ज्याच्याकडे नाही त्याला पैसा कमवायचा आहे आणि तो कमवण्यासाठी तो इन्व्हेस्ट करणार आहे. आणि दुसरं की बाबा काही जणांना पैसे गुंतवायचे. बरोबर आहे. त्यामुळे दोन्ही मध्ये ह्या फील्डला मरण नाही. आणि भरपूर लोकांनी तर मी सांगेन यंग जनरेशननी की कुठेतरी जॉबच्या मागे न लागता एक करिअर ऑपॉर्च्युनिटी म्हणून किंवा प्रोफेशनल सर्व्हिसेस म्हणून ह्या फील्डमध्ये यायला हरकत नाही. ओके, खूपच छान सर. आता जर कुणाला तरी सुरू करायचंय, खूप इन्स्पायर्ड होतीलच लोक आज. एवढं सगळं ऐकून मीच इन्स्पायर झाली. मलाच वाटतंय मीच कोर्स करावा आणि वेल्थ ॲडवायझर व्हावं. तर त्यांनी कुठून सुरुवात करावी? समजा आता त्यांना गणित कुणाचं नसेल बरोबर, किंवा फायनान्शियल मॅनेजमेंट अगदी झिरो असते बऱ्यापैकी, तर हे कसं स्टार्ट करावं, सुरू कशी करावी सुरुवात करण्यासाठी मी तर एक सगळ्यांना सांगेन की उन्हाळ्याच्या सुट्ट्या किंवा ज्या असतात आपल्या हॉलिडेज, त्यामध्ये जनरली कुठेही जॉबला जायचं मार्केटिंगमध्ये. मग तुमचे बँकांचे असतील किंवा अदर भरपूर ऑप्शन असतात. त्यामध्ये जॉब करायचा म्हणजे इनडायरेक्टली मार्केटिंग शिकायचं. त्यानंतर एक्झाम ह्या फील्डमध्ये येण्यासाठी बेस लेवलला तुम्हाला इन्शुरन्सची IRDAची एक्झाम द्यावी लागते किंवा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरची NISMची परीक्षा द्यावी लागते. त्या परीक्षा पास होणं तेवढं अवघड नाही, जो ग्रॅज्युएट होतो किंवा 12वी पास होतो. त्यामुळे तिथून पास होतं. पण खरा कस लागतो नंतर ते प्रोडक्ट सेलिंग किंवा सर्व्हिसेसमध्ये. दुसरी गोष्ट, जर प्रोफेशनल करिअर म्हणून बघायचं आहे तर BCom करून किंवा कुठल्याही स्ट्रीममधून त्याने ग्रॅज्युएशन केलं. ग्रॅज्युएशननंतर CFP, CFA असे वेगवेगळे कोर्सेस आहेत. ते कोर्सेस जे काय आहेत ऑनलाईन आहेत, ऑफलाईन आहेत. म्हणजे सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर किंवा सर्टिफाईड फायनान्शियल ॲडवायझर असे कोर्सेस आहेत. ते केले तर तुम्हाला जॉब इझिली लागतो कुठल्याही बँकेत, वेल्थ कंपनीमध्ये. ओके. त्यामुळे जॉब आणि याच्यासाठी पण आजपासून सगळ्यांनी ते सर्च करायला पाहिजे. CFA, CFP किंवा CPA हे कसे करता येतील. त्या एक्झाम झाल्यानंतर तुम्ही एकतर बँकेत जॉबही करू शकता किंवा माझ्यासारखं प्रोफेशनल सर्व्हिस प्रोव्हायडरही होऊ शकता. आता याच्यामध्ये काय होतं की बँकेत जॉब करताना तुम्हाला ते सर्टिफिकेट लागतं आणि त्या बँकेत एकदा एंट्री झाली की तुम्हाला पैशाचे कनेक्शन बनतात. मग तिथून तुम्ही जॉबमध्येही ग्रो होऊ शकता आणि जॉब सोडून ह्या फील्डमध्येही ग्रो होऊ शकता. पण बेसिक काय की मार्केटिंग यायला पाहिजे आणि बेसिक सर्टिफिकेशन आहेत, खूप सारे आहेत. आणि ऑनलाईन NISMच्या साईटला गेलं तर तिथं भरपूर सारे एक्झाम आहेत आणि त्या सगळ्या ऑनलाईन आहेत. तर एक्झाम पास होणं सोपं आहे. फक्त पुढची जी शिस्त, करिअर, डिसिप्लिन, संयम आणि हार्डवर्क आणि प्रामाणिकपणा हे महत्त्वाचं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. खूपच छान सर.
आज लोकांना अशी माहिती कळली आहे जी फायनान्शियल अवेअरनेस बाबतीत नाही. आपल्याकडे फायनान्शियल अवेअरनेस तसाही केला जात नाही. फायनान्स मॅनेज करायला शिकवलंच जात नाही, जे की खूप गरजेचं आणि निकडीचं आहे. तर आता सगळ्यात शेवटचा प्रश्न सर, की फायनान्शियल अवेअरनेस लोकांमध्ये का असायला हवा, आणि जर नसेल तर त्यांनी तो डेव्हलप कसा करावा? हा परत एक सगळ्यांच्या उत्सुकतेचा विषय आहे, पण सगळे अवॉइड करतात. पण तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण की काय होतं की आज अजून एक जस्ट डेटा देतो तुम्हाला, की आज मुलींना 10 वर्ष झाल्या, ज्यांचे 10 वर्ष किंवा 15 वर्ष झालेत ना लग्नाला, किंवा किती 5 वर्ष, आज जर त्यांना विचारलं ना की जर तुझ्याकडे चॉईस असते तर तू डायव्होर्स घ्यायचे पर्सेंटेज किती आहे, म्हणजे डायव्होर्स घेतला असता का, किंवा घ्यायला चान्स दिला तर मला वाटते 30-35% मुली तरी स्वतःहून म्हणतील की मी घेऊ शकते. पण तो का घेतला जात नाही? फिनान्शियल डिपेंडन्सी. येस, डेफिनेटली. मग 30 माझं ते कसं 35 होणार? नाही सर, 50% लेडीज म्हणू शकतात, पण ते डिपेंड असल्यामुळे नाही करू शकत. येस. दुसरी गोष्ट, दुसरा एक डेटा सांगतो की फिनान्शियल लिटरसीची कामं गरजेची आहे, आणि हे सगळ्यांसाठी. कारण आपल्या प्रत्येकाला आई आहे, बहीण आहे, बायको आहे, मुली आहेत. येस, डेफिनेटली. आता ह्या सगळ्यांमध्ये फक्त हा मी फिमेलचा डेटा किंवा महिलांचा डेटा सांगतोय की महिला ह्या नवऱ्यानंतर ऑन एन ॲव्हरेज 10 वर्षे जास्त जगतात. पण महिलांचे डिसिजन घेताना, ती मुलगी असताना डिसिजन घेतले जातात आईवडिलांकडून, मोठ्या भावांकडून, म्हणजे पुरुषांकडून. त्याच्यानंतर डिसिजन घेतले जातात नवऱ्याकडून आणि सासू सासऱ्यांकडून. आता ह्या पिरियडमध्ये ती मुलगी लहानपणापासून नवरा मरेपर्यंत डिसिजनचे तिच्याकडे राईट खूप कमी आहेत. भरपूर मुलींकडे आहेत, आजही भरपूर घरांमध्ये डिस्कशन होतं. पण त्याची दुसरी काळी बाजू आहे की भरपूर ठिकाणी शिक्षित महिलाही स्वतःचं डिसिजन घेत नाहीत, त्या म्हणतात नवऱ्याला विचारते. बरोबर आहे. आता तो नवरा मेल्यानंतर त्या स्त्रीला, त्या बाईला पुढे 10 वर्ष जगायचं आहे, आणि तिला जर 50 वर्ष 60 वर्षात कधी फायनान्शियल डिसिजन घ्यायचं शिकवलंच गेलं नाही तर ती डिसिजन काय घेणार आहे? मग तिथून पुढे डिसिजन घेतले जातात मुलाकडून. आता ॲक्च्युअल त्याच्यामुळे मुलींमध्ये किंवा स्त्रियांमध्ये तर फायनान्शियल एज्युकेशन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. जसं आम्ही लहान असताना भिंतीवर रंगवलं जायचं की एक मुलगी म्हणजे 2 घरी प्रकाश देणारी पंथी. येस. माहेरी पण सासरी पण. एक मुलगी शिकली तर 2 कुळांचा उद्धार करते. हा. तर फायनान्शियल लिटरसी पण एक महिला किंवा एक मुलगी शिकली ना 2 घरांना सुधारवणार आहे. बरोबर आहे. आता दुसरं की जनरलाइज, आपण आपल्या लहान मुलांकडे कधी पैसे देतच नाही. बरोबर आहे. त्यांचे डिसिजन आपणच घेतो. लग्न झालं की मुलाला म्हणतो आता तुझं नाही, म्हणजे शिक्षण झालं, जॉबला आला की आपण म्हणतो की तू लग्न करायचं आहे, एखादा फ्लॅट घेऊन ठेव किंवा बँकेत FD कर. आता त्या मुलाला डिसिजन घ्यायचं आपण शिकवतच नाही, त्याच्याकडे आर्थिक व्यवहार आपण देतच नाही. कारण लहानपणी आपल्याला भीती काय वाटते, 500 रुपये दिले की तो नोट हरवून येईल किंवा त्याला व्यवहार करणार नाही, म्हणून त्याला आपण बाजारात पाठवत नाही. पण तो चुका करेल, हरवेल, नोट कमी आणेल, पण त्यातून त्याला निर्णय घ्यायची क्षमता वाढेल. त्यामुळे फायनान्शियल लिटरसी हा खूप मोठा आणि वास्ट सब्जेक्ट आहे, आणि मला वाटते सगळ्यांनी यावर विचार करावा आणि आपल्या आपल्या घरात तरी फिनान्शियल लिटरसी चं वातावरण बनवावं. बोलावं. आणि भरपूर सारे आज यूट्यूब किंवा ह्याच्यावर चांगले व्हिडिओ आहेत फिनान्शियल लिटरसीवर. कारण आपल्या शाळांचा एकच प्रॉब्लेम आहे, कधी फिनान्शियल लिटरसी ही शिकवली जात नाही शाळेत. नाहीच ना सर. आता MBA करतात फायनान्समध्ये आणि त्यांना त्यांचे डिसिजन घेता येत नाही. फार वाईट वाटतं सर. माझ्याकडे 5-6 आहेत. आणि मी इतकी लकी आहे ना सर, म्हणजे टचवूड की माझ्या पॅरेंट्सकडे जेव्हा होते मी, माझ्या पप्पांकडेही मला कधी म्हणजे पैसा असा मॅनेज करता आला. म्हणजे मला असं कधी बंधन नव्हतं की तू इथे खर्चू नको, ते करू नको. म्हणजे माझे डिसिजन मीच घेतले तिकडे सुद्धा. आणि लग्न झाल्यावर तर नवरा इतका सपोर्टिव्ह आहे की माझ्या घरातले फायनान्स मी मॅनेज करते सर, माझा नवरा नाही. आणि हे खूप महत्वाचं आहे. आणि इतका म्हणजे कधीच ते असा ब्लाइंड ट्रस्ट जो म्हणतो ना,
की हो तू करतेस ना योग्य आहे. म्हणजे इतका विश्वास आहे की खरंच मी खूप नशिबान आहे की मला माझं फायनान्स मॅनेज करता येतंय आणि त्यामुळे आज मी कुठे आहे तुम्ही सगळे बघू शकतात. एक स्त्री शिक्षित झाली की अख्खा समाज शिक्षित होतो. परंतु हा फक्त फायनान्शियल लिटरसी हा फक्त स्त्रियांसाठी नाहीये, पुरुषांनाही करता येत नाही सर. म्हणजे ही शोकांतिका आहे की MBA फायनान्स झालेले मॅनेज करणं हे प्रत्येकाने शिकायला हवं. Yes. कारण आज CA म्हणा किंवा फिनान्स फील्डमध्ये शिकलेल्या मुलांना फिनान्स मॅनेज नाही करता येत. येस. कारण फिनान्स मॅनेज करणं म्हणजे सायकोलॉजी मॅनेज करणं आणि फिनान्स म्हणजे फक्त फिनान्स नाही तर त्याबरोबर तुमची सायकोलॉजी पण आहे. डेफिनेटली. आणि सायकोलॉजी मॅनेज करणं एवढं सोपं नाहीये. नाही, तेच मी शिकवते सर. आता मी लॉ ऑफ अट्रॅक्शन कोच आहे, लाईफ गुरु आहे. सो हे कामं मी करत असते. अडतं कुठे तर फायनान्स मॅनेज करता येत नाही म्हणून मनी अट्रॅक्ट पण करता येत नाही, कारण स्केअरसिटी नेहमीच आहे माइंडमध्ये. सो ही स्केअरसिटी काढून टाकण्यासाठी जर तुम्हाला शिकायचं असेल नक्कीच सरांचे व्हिडिओज बघा. अपकमिंग व्हिडिओज तुम्हाला येतील ज्यामधून तुम्हाला भरपूर सारं नॉलेज मिळणार आहे. थँक्यू सो मच सर. इतकी सुंदर आणि अभूतपूर्व माहिती दिली आणि एवढ्या सोप्या पद्धतीने सांगितली की कुणीही उद्याच म्हटलं तरी इन्व्हेस्ट करू शकणार आहे किंवा त्यांचा जो रिस्क फॅक्टर आहे किंवा जी भीती होती ती कमी नक्कीच झाली असेल. एवढा वेळ काढला सर आमच्या चॅनलसाठी आणि माझ्या श्रोत्यांना नक्कीच याचा खूप फायदा होणार आहे. तुमचे खूप खूप आभार सर. आणि नक्कीच. मला बोलवल्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि याच्यातून 2-5 लोकांचं जरी भलं झालं तरी मी म्हणेन की खरंच सफल झाला हा प्रोग्राम. येस येस, डेफिनेटली होईल, नक्कीच होणार आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल की अजून सुद्धा म्युच्युअल फंड्स बद्दल आपल्याला एक्स्ट्रा माहिती हवी आहे किंवा भविष्यात आपल्याला फंड्स मॅनेज करता आले पाहिजे किंवा आपल्याला यात एज्युकेशन घ्यायचं आहे किंवा अजून फायनान्शियल अवेअरनेस असला पाहिजे तर नक्कीच परत एकदा आपण सरांना बोलवूयात. तुम्ही कमेंटमध्ये येस म्हणू शकतात की सरांना आपण बोलवायचं आहे का. तर येस जर तुम्ही टाकलं, जेवढे जास्त येस आपण लवकरच सरांचा परत पॉडकास्ट घेऊयात जेणेकरून तुमचा फायनान्स हा विषय पक्का होईल, जो की लाईफसाठी खूप महत्त्वाचा आहे. पैसा फक्त कमवणं नाही, मॅनेज करणं सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. सो अशाच छान पॉडकास्टसाठी पुन्हा भेटूयात. त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि स्टे ट्यून विथ मी. थँक्यू सो मच.